हुजूर, अरे क्या कहे आपको, इस वक्त ना तो हम आपके ओर से है, ना हम संभाजी की ओर से है, हम सच्चाई की ओर से है। और सच ये है कि संभाजी छावा है, और छावा झुकता नहीं किसी के सामने, नाही चुकला छावा, शेवटपर्यंत ताट माने उभा। औरंगजेब म्हणतो ये आखे सताती हमको। छावा कोण असतो माहिती का साहेब? ज्याचा बाप सिंह असतो ना, त्याचा पोरगा छावा असतो। छावा आहे संभाजी। जगदंब जगदंब औरंगजेबानं पाहिला की आखे सताती, डोळे काढले, दादा लालबुंद साळ्या, काही म्हणतो राजे डोळेचा खरा हो। आई 20 तवासारख्या साळ्या होत्या हो। काय वाटलं असं महाराजांना? अशा डोळ्यात गेले नाही सळ्या, नुसत्या फोडल्या होत्या हो। असे घर घर डोळे फिरत होते। छावायला नव्हे आलत नव्हता, कारण आई म्हणते छावाय संभाजी। लक्षात नाही का? पोरांनी आई बाप्पाचं स्वप्न पूर्ण करायचं असतं। तुमच्या माझ्या आई बाप्पाला आपल्या झोपड्या बघून हिरवलं ना पोरांनो, त्या झोपडीच्या जागी बंगला बांधा। साहेब आज तुम्ही निवडून आले ना, सगळ्यात जास्त आनंदी आई बाप का? आपल्या पोरांनी कर्तृत्व करून दाखव। तर हे लय महत्वाचं आहे की सगळ्या तरुणांना सांगून त्या मोबाईल मध्ये याच्यात काही वेळ घालू नका गड्या, व्यसनाच्या अधीन होऊ नका। मग शिवजयंती साजरी तुमची माझी म्हातारी घरी वाट बघते आपली, तिचे दिवस बदला। आपल्या म्हातारीने कष्ट केले त्याचे दिवस बदला, आणि मग शिवजयंती साजरी होईल। संभाजी राजांनी ते हातला प्राण सोडला, जंगम म्हणत ते हातला प्राण गेला। आणि कवी कलश म्हणतो राजे आपण जिंकलो व राजे। और मग औरंगजेब म्हणतो हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने। औरंगजेबाचं वाक्य, हमने जबान काट दी, इसने 2 लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने। हमने आंखें निकाल दी, आंखें नहीं झुकाए, हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने। हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने। सच में छावा है, छावा शेर का। छावा म्हणून प्राण सोडला, आणि राजा म्हणता डोळे मिटून घेतो। आबा साहेब तुमचा छावा आज तुमच्या भेटीला येतो। जन्माला आला हिंदू धर्मासाठी, आणि शेवटचा प्राण हिंदू धर्मासाठी गेला, आणि म्हणून छावा अजर आणि अमर झाला। जिंदगी मिलना ये भाग्य की बात है, मृत्यु होना ये समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है। तुका म्हणे का मरण तिसरे, उत्तम चूरे कीर्ती मागे, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्तीच्या गामाची। झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो, अर्पण करतो। बोलताना एखाद्या वाणीतून शब्द केला असेल नंतर कर्मातून माफी मागेल। सगळ्यांच्या चरणात साष्टांग दंडवत प्रणिपात। आदरणीय हरिभाऊ तुम्ही फार फोन केले, माझ्या बापाचे मी जेवढे फोन नाही तेवढे तुम्ही मला फोन केले। फार प्रेमळ स्वभाव, फार काळजी घेतली आपण या ठिकाणी। सुधीर भाऊ तुमचं असंच कार्य या ठिकाणी पुढे चालत राहू। तुम्हाला अभिनंदन, आणि सगळ्या श्रोतृ वर्गांचं या ठिकाणी धन्यवाद। ज्ञानेश्वर